नमस्कार मंडळी. टेन्शनची घुसखोरी थांबवण्यासाठी घेऊन आलोय लाफ्टरची आर्मी, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, हास्य जत्रेत रंगणारा विनोदाचा उत्सव पाहण्यासाठी आपल्या हास्य जत्रेत नेहमीच वेगवेगळे पाहुणे आपल्याला भेट द्यायला येत असतात. आज देखील काही पाहुणे आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कधी विलन होऊन स्टोरीला ट्विस्ट देणारी, तर कधी हिरोईन होऊन स्टोरीला लीड करणारी गुणी अभिनेत्री पौर्णिमा डे आणि आपल्या भावमधुर आवाजानं आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा गायक मंदार आपटे. येत्या 21 ऑगस्ट पासून सोनी मराठीवर सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे हा गायन स्पर्धेचा कार्यक्रम सुरू होतोय. त्यात ती आपल्याला गायक स्पर्धक म्हणून दिसणार आहे आणि गायक मंदार आपटे तिला मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हा दोघांच्या या संगीतमय वाटचालीसाठी हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं तुम्हाला खूप शुभेच्छा. मंडळी, डोरबेलचा आवाज काढत प्रेक्षकांच्या हृदयावर नॉक नॉक करणारा समीर चौघुले, विनोदाचा बुलंद आवाज विशाखा सुभेदार हिची मुलाखत घेणार आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाला पाहिजे. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे येणार आहेत डबिंग क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व नाजुका चतुर्वेदी. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हॅलो हॅलो हाय. नमस्कार 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 नमस्कार. स्वागत आहे ताई तुमचं. थँक्यू. या सोफा गिळा. मला म्हणायचं होतं बसा बसा. थँक्यू थँक्यू या या या. येस, नाही प्लीज तुम्ही आधी. नाही तुम्ही गेस्ट आहात तुम्ही. येस 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 येस. तर रसिको, आपल्या समोर आहेत नजदीका ताई. तुम्ही नाव चुकीचं घेताय दादा. माझं नाव नाजूक आहे, तुम्ही नजदीका म्हणताय. सॉरी सॉरी सॉरी, मला जरा गोंधळ झाला ते. तर आज आपल्या समोर आहेत नाजुका. नाजुका ताई. नाजुका, तर तुम्ही डबिंग या व्यवसायात अनेक वर्ष आहात. हो हो हो. मला सांगा, रोज तुम्ही किती डबिंग पुरवता? म्हणजे नालासोपाऱ्याला जर 4 डबिंगची ऑर्डर असेल आणि त्याच वेळेला बदलापूरला 6 डबिंगची ऑर्डर असेल, तर तुम्ही डबिंग हे कसे पुरवता? मला हे कळलं नाही. आय मीन हे तुमचा प्रश्नच कळला नाही. डबिंग पुरवता म्हणजे? नाही, काय झालेलं आहे, आमच्या घरी जी जेवण करणारी बाई आहे तिचं जेवण मला अजिबात आवडत नाही. तर तुम्ही जर उद्यापासून मला डबिंग पुरवलात तर खरंच तुमचे आभार होतील. नाही, एक मिनिट. डबिंग म्हणजे मी असं जेवण भरणे मध्ये डबे असे पुरवणे असं नाही करत मी. डबिंग वेगळं आणि डबे वेगळं. डबिंग करते मी म्हणजे सिनेमा असतो बघा, सिनेमा सिरियल्स मध्ये जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात, कॅरेक्टर्स असतात, त्यांना आवाज देणं म्हणजे डबिंग. अच्छा. अॅनिमेशन माहिती तुम्हाला? हो हो, माहिती माहिती. एकदा मला दिला होता, पोट साफ होतो ना त्याने. तो एनिमा. मी म्हणते ते अॅनिमेशन. ओके ओके. अॅनिमेशन माहितीये का? एनिवे, हे खोडून टाका सगळं. खोडून टाका खोडून टाका. कार्टून बघता तुम्ही? अरे मला कार्टून जाम आवडतं. तर कार्टून, तर ते जे कार्टून आहेत ना, तर त्या कॅरेक्टर्सला वेगवेगळे आवाज मी देते. ओ माय गॉड, त्याला डबिंग हे म्हणतात? त्याला डबिंग म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके, सॉरी, माझा गैरसमज झाला. ठीक आहे, हरकत नाही. हा, तर आता एकदम वेगळा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे की ही डबिंग ही अद्भुत कला तुमच्यात आली कुठून? वा, वेल, डबिंग ही कला आली माझ्या पप्पांमुळे. माझे पप्पा माझं आदर्श स्थान, माझं प्रेरणास्थान. खरं तर माझे पप्पा या व्यवसायात नव्हते बरं का. म्हणजे त्यांचं बुटीक होतं. अरे वा. माझे पप्पा ना, खरं तर व्यवसाय त्यांचा असला ना तरी त्यांचं फारसं लक्ष नसायचं व्यवसाय. का? त्यांचं छंद निराळे ना त्यांचे. म्हणजे काय छंद काय असू शकतात मला माहिती. म्हणजे मी सांगते ना, आधीच काय तर्क लावताय. तर त्यांचे छंद म्हणजे त्यांना वेगळा व्यासंग होता, म्हणजे त्यांना वेगवेगळे आवाज काढायचा नाद होता. ओ रिअली? तर गल्ल्यावर बसायचे ना, ते अखंड वेगवेगळे आवाज काढत बसायचे. म्हणजे मला आठवतं, कावळ्याचा आवाज ते इतका हुबेहूब काढायचे की ना, खिडकीत असे असंख्य कावळे जमलेले असायचे. अरे माझे पप्पा सुद्धा कावळ्याचा आवाज काढायचे. रिअली? मग खिडकीत कावळे जमायचे? नाही, खिडकीत कोणीच नाही, ते आवाजच काढायचे. एवढा आवाज चांगला नव्हता त्यांचा, कोणीच यायचं ते फक्त आवाज काढायचा. त्याच्यात काय एवढं काय खास असं नव्हतं, ते जमायचंच नाही त्यांना. मग कशाला?
जस्ट मग कशाला मध्ये तुमची माहिती सांगताय? सहज माझे पप्पा ना एखाद्या माणसाची हुबेहूब नक्कल करायचे. माझे पप्पा करायचे तर नक्कल, पण हुबेहूब नाही, त्यांना जमायचीच नाही. या माणसाची करतो आणि वेगळ्याच माणसाची करायची, त्यांना नाही जमायचं ते. बरं आहेस का तू? आपल्या पप्पांकडे काही विशेष नाही तरी माझे पप्पा कशाला बोलतोय? नाही, तुमचे पप्पा एकटे आहेत ना, कंपनी म्हणून माझे पप्पा पाठवले. म्हातारे दोघे गप्पा मारत बसतील कोपऱ्यात, त्यांचा काही त्रास नसतो. एनिवे तुम्ही तुमच्या पप्पांबद्दल सांगत होतात. तर माझे पप्पांच्या वर्ग एक खासियत होती, त्यांच्या गळ्यात ना तब्बल 32 आवाज राहायचे. काय सांगताय? आय मीन इट, 32 आवाज राहायचे. या एवढ्याशा गळ्यात 32 आवाज राहायचे? येस. मग अन्ननलिका कुठे मांडीत होती? या गळ्यात 32 आवाज, जागा तर माझ्या आनंदलिकेसाठी, मग मांडीत असणार ना ती. अरे ऐकून घेते काही बोलता का? अरे तू कोण आहेस रे मोठा? तू कोण आहेस माझ्यावर अविश्वास दाखवणारा? जास्त बोलू नको, शांतपणा करू नको, डोकं फिरू नको माझं, कळलं ना? जास्त आवाज केला तर मुलाखत वगैरे विसरून जाईल आणि तुला नेऊन पंख्याच्या जागी लटकवेन. प्रॉमिस? प्रॉमिस. मोठा वारा देणार आहेस मला. समीर नाम है मेरा. जरा स्वतःला आवर. जर माझं डोकं भडकलं ना तर इथे कोणाची हिंमत नाही मला आवरण्याची. डू यू रिअली मीन इट? अल्लाह मट्टे काढा. काय प्लीज याच्यावर हे बसते मी. तर माझे पप्पा, तर माझं जे काही अस्तित्व आहे ना ते माझ्या पप्पांमुळे. मग आमचं अस्तित्व काय वॉचमनमुळे आहे? मला काय माहिती. आमचं अस्तित्व सुद्धा आमच्या पप्पांमुळेच आहे, आणि इनफॅक्ट माझं अस्तित्व पप्पांमुळे आणि मम्मीमुळे सुद्धा आहे. तुम्ही मम्मीचं नाव घेतलं नाही म्हणजे तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी आहात. तू तर काय माझ्या जन्माचे दाखलेच बदलायला लागलायस बावळट. सॉरी, मी जस्ट एक जोक करत होतो, एक जस्ट फन एलिमेंट म्हणून. नको रे तुझे फन एलिमेंट घालूस, नको. नाही प्लीज तुम्ही हे करा. बसा तुम्ही प्लीज बसा. तर रसिको हो, सेलिब्रिटी हा असा असतो, त्यांची यशाची गाथा आपल्याला त्यांनी सांगितली, किती मेहनत केली, आणि सगळ्यात महत्वाचा त्यांच्या या यशाच्या गाथात भाग आहे तो त्यांच्या पोपायचा. माझ्या पप्पाचा. पोपाय काय पोपाय वाटतंय ते बडबडशी. सॉरी पप्पा, तुमच्या पप्पांचा भाग आहे त्याच्यात आहे. तर तुमच्या कलेबद्दल तुम्ही काय मला सांगाल? मी गेली 25 वर्ष डबिंग क्षेत्रात आहे आणि प्रावीण्य मिळवलेलं आहे. मोठी. एनिवे, तर तुम्ही तुमच्या कलेबद्दल सांगत होतात. तर गेली 25 वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि निरनिराळे आवाज मी काढलेले आहेत. वा वा वा. म्हणजे सांगण्यात अतिशय आनंद होतो की म्हणजे गेल्याच वर्षी सलग 72 तास डबिंग करण्याचा विश्वविक्रम मी केलेला आहे, आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये पण झालेली आहे. सलग 72 तास? येस. हे बघा, एक मिनिट बघा. अरे बापरे, बघा एक मिनिट. हे तुम्ही अरे गिनीज सर्टिफिकेट आहे? येस. मलाच काय सांगताय, मी कमवलंय ते. तेच ते गिनीज सर्टिफिकेट आहे. अरे वा वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. अतिशय मोठा त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. आतापर्यंत तुम्ही थेअरी वगैरे सगळी सांगितलेली आहे. प्रॅक्टिकल करके दिखातो हम जाने. बापरे. काहीतरी एखादं छोटंसं प्रॅक्टिस. अगदीच मला आवडेल. म्हणजे काय आहे, माझी MH कार्टून्सवर माझी एक छान सिरियल आहे सध्या, ती खूप गाजती आहे, डोडो आणि त्याचे बाबा. डोडो त्याचे बाबा मला डोडो त्याचे बाबा मी रोज रात्री बघतो 10ला. डोडो त्याचे बाबा. तर त्याचा आवाज मी काढून दाखवतो. प्लीज काढू दे ना. प्लीज. पप्पा आपण कुठे चाललोय पप्पा? डोडो, आपण आता जंगलात चाललो आहो. निळू भाऊ होतो. पप्पा आपण कुठे चाललो आहोत पप्पा? डोडो, आपण जंगलात चाललो आहोत. डोडो, कॅम्पिंग करायला. वाव, कॅम्पिंग, मजा. ये मी आहे चेटकी, माझं नाव आहे चुलबुली. डोडो, आता तुझा जीव जाणार खाली पिली.
पप्पा पप्पा चिटकीण आली पप्पा पप्पा मला खूप भीती वाटते. डोडो घाबरू नकोस, आपल्याकडे आहे जादूची छडी, चुरमुलीला भरेल होडी. तुझ्या जादूच्या छडीनं मला काही फरक पडणार नाहीये. चुलबुली मेली. कमाल, थँक्यू. कमाल केली मॅडम. काय काय टॅलेंट आहे तुम्ही. थँक्यू. ही कायच्या काय मोठी कला आहे. हो थँक्यू. हे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. हे स्टँडिंग पुरे एवढं नाही. स्टँडिंग ओवेशन देतो तुम्हाला. हे थँक्यू. हे जबरदस्त आहे हे तुमचं जे काय आहे ते. खरंच क्या बात आहे. आणि खरं सांगतो नाजुका ताई, मी नाजुका म्हणालोय आता. थँक्यू. रिस्पेक्ट आहे. थँक्यू. रिस्पेक्ट आहे. कमावलाय बाबा एवढे आवाज बिवाज काढून. आणि आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची. येस. मुलाखतीत हा कुठला मनोरंजनाचा कार्यक्रम आलाय. ऍक्च्युली माझा मनोरंजनाचा कार्यक्रम हा महत्वाचा असतो, बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी असतं. कळलं का तुम्हाला. ऐकायचं ना तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर ह्याचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो. आम्ही आमच्या फॅमिलीची पिकनिक वगैरे गेली की माझे काका मामा दादा बहीण आम्ही सगळे, ऐकता ना मॅडम तुम्ही, आमच्या फॅमिलीची पिकनिक गेली की आम्ही असा काखेतून हात घालून असा आवाज काढून ते काय काय आम्ही करतोय ते ओळखायचं, असा गेम खेळायचो. हे तुझे आता मी जे काय आवाज करेन ते तुम्ही ओळखायचं. काय तुझं मनोरंजन आहे हे. मग अरे लोकांना आवडणार बघा तुम्ही, तुम्हाला पण आवडेल. हा आता पहिला आवाज ओळखा नीट. हा कमॉन. सोपं आहे. मनोरंजन नवं जे सगळ्यांना हवं. आता दुसरा आवाज, आता जबरदस्त आहे हा आवाज. जर तुम्ही नाही ओळखला तर वांदे तुमचे. बापरे वांदे माझे. ऐका हा बघा. ते ना ते सोनी मराठी विणूया अतूट नाती. खन्ना आला मास्क लावा. काय हे कोण आहे हा खन्ना. काय आमच्याकडे खन्ना नावाचे एक फार मोठे सुपरवायझर आहेत. तर आम्ही मास्क बिक नाही लावला की लगेच ते आमची कंप्लेंट करतात. त्यामुळे त्यांची दहशत आहे, आम्ही त्यांना रिस्पेक्ट देतो म्हणून खन्ना आला मास्क लावा. या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जो अभूतपूर्व प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. एकदा जोरात टाळ्या माझ्यासाठी व्हायला पाहिजेत. थँक्यू. आता पुन्हा आपण वळूया आपल्या रटाळ मुलाखतीकडे. रटाळ असेल ना तर मी चालले. कशाला थांबू मी. नाही प्लीज प्लीज थांबा, प्लीज थांबा. खायला एकदा थांबा म्हटलं थांबली. किती हलकं. सॉरी 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 सॉरी. आता जस्ट एक शेवटचा सेगमेंट आहे. तो शेवटचा सेगमेंट आता संपू आता बाज. हा शेवटचा सेगमेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर शेवट. अरे यार. हा बोल ग बोल. इथे मुलाखत सुरू आहे ना माझी. हा हा काय वेडी आहेस का तू. अगं मुलाखत सुरू आहे. काय मध्ये मध्ये बायकोच. हा हा बरं ठीक आहे. सांग मला आता काय ते. हा थांब जरा आता. हा हा काय आणायचंय. 1 किलो कांदे, पाव किलो दही. अरे ही वेळ आहे का. आंबट दही माहिती आहे का मला, सांगू नकोस वेगळं. हा आणि हे बटाटे. ओके ठीक आहे. हा थांब जरा एकदा परत वाचतो. जिनिस रेकॉर्ड हे कुठला आहे पदार्थ. हा कुठला. तू त्याच्यावर दिलं आता तू मेलास. हे लिस्ट आहे. क्या बात है. मस्त. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई. स्वच्छ सुंदर निखळ विनोद आणि सादरीकरण. विशाखे मस्त सुंदर अप्रतिम नेहमीप्रमाणे. म्हणजे प्रत्येक वेळेला तू बनून येतेस काहीतरी आणि ती व्यक्तीच असतेस तू. समीरदा काय रे म्हणजे कशावरून रिॲक्शन्स काढतोस तू आणि कसं सुचतं तुला. म्हणजे इमॅजिनेशनच्या बाहेरच्या गोष्टी आहेत असं म्हणायला हरकत नाही. मला फारच आवडला परफॉर्मन्स आणि
हा मुलाखतीचा पॅटर्न मी मिस करत होते, आज तो झाला. अजून एक गोष्ट, जोरदार टाळ्या खन्ना साहेबांसाठी व्हायला पाहिजे. त्यांचा उल्लेख स्किटमध्ये झाला, याचा अर्थ त्यांचं काम ते चोखपणे करतात. खन्ना जी, आपको बहुत बहुत बधाई हो, आपने स्किट में एंट्री मार ली है. फार सुंदर गाईज, मजा आली. थँक्यू. प्रसादा, खूप दिवस वाट बघत होतो या घाणेरड्या कार्यक्रमाची. मला ना विशाखा तुझ्या सहनशक्तीची फार कमाल वाटते की वारंवार येऊन या घाणेरड्या निवेदकाकडनं सतत अपमान सहन करायचा आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स घेऊन यायची. तुझ्या सहनशक्तीला दादच द्यायला पाहिजे, खरंच दाद द्यायला पाहिजे. फक्त या स्किट पुरतीच म्हणतोय? नाही नाही सम्या, म्हणजे इतका घाणेरडा निवेदक इतका हवाहवासा वाटतो, याच्यात तुझी जादू आहे. म्हणजे जितके मला सुधीर गाडगे आवडतात ना मुलाखतकार म्हणून, ते जितके अप्रतिम आहेत तितकाच हा घाणेरडा निवेदक आहे. पण सुधीर गाडगे जेव्हा एखाद्याची मुलाखत घेत असतात तेव्हा जितका मी आतुर असतो ती बघायला, तितकाच मी आतुर असतो जाऊया गप्पांच्या गावा बघायला. कारण त्याच्यामध्ये तू जे पेरतोस, जे एक बावळटपणाचं अतिरेक करून जे विश्व निर्माण करतोस, ते फार रंजक असतं आणि ते फार असं बघत राहावं असं वाटतं. तो मॅडनेस सगळा. वंडरफुल परफॉर्मन्स, सुपर. थँक्यू. मंडळी, नेहमी एकमेकांच्या सोबतीनं पंचेस टाकून टेन्शनला गारद करणारे अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे आज एकमेकांना पंचेस मारण्यासाठी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरलेत. आणि त्यांच्या पंचेसचं समीक्षण, निरीक्षण, परीक्षण करण्यासाठी त्यांना पंच म्हणून लाभलेत खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत. बघूया कॉमेडीची ही मॅच लाफ्टरचा कुठला स्कोअर गाठते ते. अरे बापरे, भाई 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 काय हा. नमस्कार नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका पॅडी कांबळे. नमस्कार. अरे नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार थोर समाजसेवक अरुण कदम. अरे दलिंदरांनो, काही चाललंय? आधीच तर पडले का रे तुम्ही? अरे सुरुवातीला चुकले तुमची, नंतर एंट्री होती ना रे. नाही म्हटलं पाठ आहे तोपर्यंत बोलून घेऊयात ना. ठीक आहे, उलटी आहे का आलीन केली? वेळेवर एंट्री घ्यायची. अरे मी रेफरी आहे, तुम्ही बॉक्सर आहे. रेफरीच्या आधी एंट्री होणार ना रे. बघता काय माझ्या तोंडाकडे, तिकडे शिलगाना. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, बापरे. पा हो, वाक्य नसताना केवढा जोराचा अभिनय आलाय. त्या कोंबड्या कशा फडफड करतायत. अभिनय असा फडफडताना दिसतोय. अरे शिलगाना तिकडे, विंग्यात शिलगाना. वा 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 वा. तर तुमच्या सगळ्यांचे भलते 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 स्वागत आहे या भव्य बॉक्सिंग टुर्नामेंट मध्ये. मी तुमच्या सगळ्यांच्या लाडका आयोजक श्याम राजपूत. तुमचे नाव श्याम राजपूत आहे का रे? एवढा काय तरफडा चाललाय यार तुमच्या इथं तरफडण्यासाठी? अरे पण आठवत नाही ना, पचकन बोलून टाकूया. एक मिनिट. करे मेंढ्या, झाले तुझी लोकर कुठे गेली रे? कोणी सोडलं रे तुला? शूटिंग वरून लोकर घरी जातो तू, आणि 20-20 किलोमीटर दूर जाऊन चुकीची कटिंग करता. थोडं लवकर घेतलं म्हणजे आम्हाला बरं होईल. तुमचे नाव घेईल ना तेव्हा शिलगा इथे. तुम्ही निघायचं. आली ऍक्टिंग चालू झाली. बापरे, तरी या मंचावरचे सिनियर नट आहेत सगळ्यात. लहानपण काही गेलं नाही. तो का कसा झोकांड्या खातोय तो. अरे तिकडे विंग्यात झोकांड्या खाय जाय तिकडे, शिलक तिकडे. तर आमच्या इथे आम्ही विविध कधी सुरू होणार आहे? कधी सुरू होणार आहे वासाड्या? दोघे जण वासाडे बॉक्सिंग करतील? नाही, वाटतंय तुला? शक्यता आहे बॉकी करू शकतील. शक्यता आहे. हे बघ, लवकर बॉक्सिंग सुरू करा इथं, नाहीतर नांगराला एका साईडला तुला आणि एका साईडला त्या दोघांना झुपीन आणि चापकाचं फटकन मी दे ना. चालू करतो मगात चालू करतो. चावटपणा चाललाय.
तर आता तुमच्या समोर येत आहेत 50 किलो वजनी गटातले 2 बलाढ्य बॉक्सर, स्मॅशिंग पॅडी आणि डॅशिंग अरुण. अरे खपाना रे, आता तुमची एंट्री येणार रे. अरे या ना रे. तर लोकेशन, आता तुमच्या समोर चालू होतोय एक रोमहर्षक सामना. अरुण वर्सेस पॅडी. या वासारीने माझा कौरा हात लांब केला नाही. एकच हात लांब झाला वासारे म्हणा. शेकर माझा हात. एक मिनिट. माझा बघ चेक कर जरा. माझं चेक कर. तुझे बरोबर आहे. बरोबर आहे ना. माप काढ्या कानाच्या खालच्या माप काढू का दलिंदर. चला चालू करू आपण. बॉक्सिंग चालू करू. ते ग्लोव्ज घाल. तू पण ते ग्लोव्ज घाल रे. माझं ग्लुकोज कुठे आहे? ग्लुकोज ते लागेल तुला थोड्या वेळाने. ये इकडे ये. गाला नीट गाला. तो बघ तो तयार पण झाला. या समोर या असे एकमेकांच्या. तो लोगो दिल थांब के बैठो. आता तुम्ही बघणारे या सीझनच्या सगळ्यात आकर्षक आणि रंजक सामना बॉक्स. काय चालू रे? अरे बाल्या डान्स काय करताय रे तुम्ही? अरे त्या लोकांना तुमची बॉक्सिंग बघायची आहे ना रे. ते लोक बोलते डेंजर आहेत बरं का. ते आपल्या कंबलड्यात लाथा घालते. मग कंबलडे असे झाले तर मग बाल्या डान्सच करत बसा. चल आणि काय आहे ना, बॉक्सिंग करा. रेफरीचे थोडा ऐका. रेफरीची थोडी तर इज्जत ठेवा रे. आमच्याकडे ना परंपरा आहे. म्हणजे ना आम्ही असं फायटिंग सुरू करायच्या अगोदर ना रेफरीला प्रणाम करतो. हे तुमच्यात करतात काय रे? आमच्याकडे पण करतात. चल करूया. स्टार्ट. नाश्त्याला केला शिरा, शिऱ्यात घातला रवा. फायटिंग करायच्या आधी रेफरीला उभ्या उभ्या सॅल्यूट मारूया. एवढ्या कशा दलिंदरे रे तुम्ही? तुमची ओळख ना पाडक. हा आणि तुम्ही शिंक्रो करून शॅल्यूट मारताय. आणि तुमच्या धल्ल्याने पाहिला होता का रेफरीला शॅल्यूट मारताना? लोकांना तुमचा शॅल्यूट नाही, तुमची बॉक्सिंग पाहिजे. इकडे चला. हाँ तो लोगो, अब तुम्हारे सामने आ रहे 2 ऐसे सुरमा जो बनाएंगे एक दूसरे का सुरमा बॉक्स. मी जिंकलो. माझा संघ अजिंक संघ. माझा संघ अजिंक्य संघ. कशाचा अजिंक्य रे? अरे बॉक्सिंग करायची होती कबड्डी मध्येच कुठे घुसली रे? ते सॉरी मी जरा विसरलो. अरे तू वाक्य विसरतो, तू खेळ पण विसरला का डायरेक्ट? इकडे कोपऱ्यात काय करतोय रे? इकडे रे, इकडे रे. सिपांजी तुला काय झालं रे? मी हारलो ना, त्याचा संघ जिंकला. अरे तो कबड्डी खेळत होता, तू तर बॉक्सिंग करायची मग. अरे कसं काय? त्यांनी सर्व्हिस टाकली तर मला पक्कर मारायला पाहिजे ना. लोक काय बोलतील? यो बाई येडा, तो कबड्डी खेळतोय ना, यो बॉक्सिंगच खेळतोय. तू का बरं सर्व्हिस टाकली रे? अरे पहिली सर्व्हिस तो टाकणार बोलला होता, त्याने टाकलीच नाही, मग म्हणून मी टाकली. अरे असे कुटाने नका करू ना रे. कुटाना रे एकमेकांना. चल शाणा आहे ना तू हुशार आहे ना. चल चल बॉक्सिंग करा. हा बॉक्सिंग करा. चला बॉक्स.
एवढी जोराची ऍक्टिंग आली आहे बघा वाक्य नसताना. तो तर डायरेक्ट पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसलाय. ये रे इकडे इकडे इकडे. कोण मी? हो तूच. मी येऊ तिकडे? हा परत माझी बॅटिंग आहे? अरे बॅटिंग नाही रे. इकडे 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 इकडे. अरे बॉक्सिंग करायची आहे ना. ते हातात जे घातले त्याची तर लाज ठेवा. इकडे काय झालं? काय झालं? काय नाही. हा कधी होणार इथं बॉक्सिंग? चालू होईल. इकडे 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 इकडे. कधी एकामेकाला मारणार हो तुम्ही? कधी? हा कधी मार? कधी होणार बॉक्सिंग? कधी होणार त्यांचे वॉर्मअप चालू आहे फक्त. वॉर्मअप चालू आहे त्यांच्या. लिंबू पिलतात ना तसा तुला पिली ना वासा. नाही दादा बघ गावाने भडकलंय. येऊन आपटतील ना तेव्हा तुला. नाही करतो चालू करतो. लवकर चालू कर. हो चालू करतो. करतोस ना? हो करतो दादा. बसा तुम्ही बसा. ऍक्टिंग बघा वासड्याची. हे उदबिल्ल्यांनो तुमच्यामुळे झाला. आता जर तुम्ही बॉक्सिंग केली ना मुर्दा पाडेन तुमच्या. रेफरी साहेब मी 25 रुपयाची एंट्री फी भरली आहे आणि 15 मिनिटं तुम्ही दिलीत. त्या 15 मिनिटात आम्ही कधी पण बॉक्सिंग खेळू. 25 रुपये दिले तर काय विकत घेतलं का तुम्हाला? असं दिसून होतो ना कान फट्टा मग गारद होईल असे. मारून तिकडे. तुझं काय रे? मी करतो बॉक्सिंग. इकडे मग समोर आहे. फालतूपणा नाही पाहिजे. हा बॉक्स टच करणार टच करणे वासारे. अरे हिम्मत असेल तर टच कर. तू टच कर. आत्ताच्या आता 10 पोरं नाही आली ना तर बघ फोडून टाकतील तुला. टच कर अरे तू touch- नाही कोयतन सुरी घेऊन माझी पोरं आली ना तसं बघतो. तू touch तर कर ना. टच कर. ए, टच कर. तू करला touch आहे. मार त्याला. काय बोलला तू? आई बोलला. आई भोंगातान्या तू का भोंगात आणतोय रे? अरे माझी आई माझ्या आईची मला आठवण आली रे. ती एकटीच गावी असते. भावा रडायचं नाही. मी तुझा मोठा भाव आहे इथं. आई गावी असते तुझी. एकदम गावी असते एकटीच असते. कुठलं गाव तुझं? हे आपलं रायगड. होय काय? मी इकडे ह्याला आपल्या सिंधुदुर्गात ते नादावडे आहे ना तिकडे जवळच जातोस. आम्ही गणपतीत जाणार होतो पण रिझर्वेशन नाही मिळालं. मला बोलायचं. आणि ह्यावेळेस ना तुला सांगतो आंब्याचं पीक असं आलं होतं पण ते विकतच नाही कोणी घेतलं. ते कोरोनामुळे सगळा फुकट गेला. अरे आंब्याचं काय सांगतो. किती दिवस झाले माझ्या काजूला गिरायकच नाही. काजू ना कसं असतो काजूची ऍक्च्युली काजू तो चालले की ना. हा तो ऍक्च्युली काजूचा मी का चहा विकणारा वाटलो का रे तुम्हाला? चहा विकणारा वाटलो मी? किती वेळचा सांगतोय तुम्ही फायटिंग करा तुम्ही ऐकतच नाही रे. तर अशी का आता बघा तुम्ही फायटिंग. हा तू इकडे 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 तू निब्ब आहे ना का वाचला बाबा. तू कुठे रे? इकडे रे इकडे तू. पेडी आणि अरुण यांची लढाई जिंकलेला आहे श्याम राजपूत. जोरदार टाळ्या. वा जबरदस्त परफॉर्मन्स. हास्यरसिक सई. कडक परफॉर्मन्स. कडक. अरुणदा अप्रतिम. थँक्यू. तुम्ही असताना स्पेशली तुमच्या प्रकृतीकडे बघता हा परफॉर्मन्स करणं म्हणजे हॅट्स ऑफ. हॅट्स ऑफ. आणि तुम्हाला ही हेअरस्टाईल अत्यंत सूट होतीये. येस खूप छान दिसताय. थँक्यू. पॅडी दा व्हॉट अमेझिंग. म्हणजे
तुला स्पेशल इफेक्ट्सची वगैरे गरज नाही, स्लो मोशनची वगैरे गरज नाही. अमेझिंग. श्यामनाथ, आज विशेष मजा आली कारण तुमच्या चिडण्यात आज काहीतरी वेगळाच जलवा होता आणि मला एकदा ते बॉक्स परत ऐकायचं. ती स्टाईल फार कमाल होती. एकदा माझ्यासाठी बॉक्स. नाईस. मस्त मस्त. तुम्हाला तोड नाही गाईज. अमेझिंग. मस्त परफॉर्मन्स. प्रसादा. बॉक्स ऑफिस हिट परफॉर्मन्स. वंडरफुल वंडरफुल. ते रबराचं वगैरे माइंड ब्लोईंग होतं पॅड्या. म्हणजे हे स्किट या 3 जणांशिवाय जगात कोणी नाही करू शकत. म्हणजे त्या कॅरेक्टरचं कन्व्हिक्शन किंवा त्या बॉक्सिंगमधनं क्रिकेट कधी सुरू झालं, कबड्डी कधी सुरू झाली हे कळलंच नाही पाहिजे. इतक्या स्विफ्टली ते चेंजिंग जे होतं पॅटर्न. कमालात तुम्ही तिघही. वंडरफुल वंडरफुल. पौर्णिमा, मला तुला विचारायचं आहे की तू एक अभिनेत्री आहेस आणि आता एका गायन स्पर्धेत तू सहभागी झाली आहेस आणि आम्हाला असं कळलंय की तू गाणं शिकलेली नाही आहेस. तर तू या स्पर्धेची कशी तयारी करतेस आणि किती टेन्शन आलंय? खरं तर खूप टेन्शन आलं आहे आणि ते आत्तासुद्धा माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल कारण परवा परफॉर्मन्स आहे आणि मला इथे खूप रिलॅक्स वाटतं आहे. थोडासा वेळ जो काही आहे, बाकी माझ्यात खूप टेन्शन आहे आणि जे काही टेन्शन माझं हँडल करतायत ते आमचे मंदार सर, त्यामुळे ते जास्त सांगू शकतील. हो, माझा म्हणजे मी गाणं शिकलेली नाही आहे पण कुठेतरी माझे आईबाबा आणि घरात संगीताची आवड असल्यामुळे मला कुठेतरी हा प्लॅटफॉर्म मिळतो आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे यासाठी मी सोनी मराठी चॅनलचे खूप मनापासून आभार मानते आणि त्याचमुळे ह्याच सिंगिंग स्टारमुळे मी आज इथे सगळ्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला मला मिळतो आहे. यामध्येच मला खूप छान वाटतं. सो थँक्यू सो मच सोनी मराठी चॅनल. थँक्यू पौर्णिमा अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. मंदार दादा, तुला विचारायचं आहे, तू कशा पद्धतीनं तिची तयारी करून घेणार आहेस किंवा काय चॅलेंज आहे तुझ्यासमोर? 12 अभिनेते हे गायक आणि गायिका म्हणून आपल्यासमोर येणार आहेत आणि अतिशय अप्रतिम प्रसाद सगळेजण गात आहेत. खूप कमाल वाटते हे ऐकताना सुद्धा आणि आनंदही होतोय. खूप छान ती फॉलो करते गाणं. मी असं म्हणेन की जर एखादी जागा मी तिला गाऊन दाखवली तर ती लगेच ती गाऊ शकते. म्हणजे ती नंतर 10 मिनिटांनी विचारशील तर ती तिच्या डोक्यातनं निघून गेलेली असते कारण मुळात तो तिचा पिंड नाही आहे. पण जे समोरची व्यक्ती सांगेल ते काय आहे, ते सूर काय आहेत हे तिला बरोबर कळलेले असतात आणि त्याच्यामुळे म्हटलं की चला, म्हणजे एक खूप चांगली पार्टनर आहे माझी पौर्णिमा आणि त्याच्यामुळे मजा येते मला ह्या सगळ्यात म्हणजे ह्या प्रोसेसमध्येच. क्या बात है, क्या बात. आणि या शोबद्दल मला सांगायचं की एक आपण समजा 3-4 जण एकत्र बसून जेवत असू तर एकमेकांमधला संवाद खूप छान असणं, म्हणजे हसतं खेळतं वातावरण जेवताना सुद्धा असणं हे खूप गरजेचं असतं. तर ते अन्न लागतं आणि मला असं वाटतं की त्यासाठी जर तुम्हाला बघायचं असेल टीव्ही तर हास्य जत्रा बघावी. ये बात. हास्य जत्रेच्या सेटवर आम्ही जातोय हे सुद्धा एक खूप घरच्या लोकांनाच अभिमान वाटतो की अरे वा, आपली मुलं हास्य जत्रेच्या तुमच्यामुळे आम्ही आनंदात असतो असं पण तुम्ही म्हणू शकता. किती गोड. थँक्यू सो मच. आम्हाला फार बरं वाटतं हे. थँक्यू. मंडळी, लग्नानंतर एका घरात गृहप्रवेश करते एक नवीन सुनबाई. बघूया त्या घरातलं तिचं पहिलं पाऊल. सगळं झालं. हाय सईताई. नमस्कार प्रसाद सर. काय ना, तुम्ही म्हणाल माप तयार करून ठेवलंय, लग्नाची तयारी झाली, लग्न पण केलं. काय ना, सगळं घाई गडबडीतच झालं. माझा मुलगा गौऱ्या, त्याचा मला फोन आला होता. ते आज नाही का, ते व्हॅलेंटाईन डे, तर तो कोणत्या तरी मैत्रिणीला घेऊन बागेत गेला होता आणि कोणीतरी संघटनेवाले आले आणि त्यांचं लग्न लावून दिलं. मला फोन करून म्हणतो, आता काय करू, मरतो काय मी म्हटलं बाबा असं काही करू नकोस, त्या पोरीला घेऊन घरी ये. आता आलेल्या लक्ष्मीला परत कसं पाठवायचं म्हणून ही सगळी तयारी. आता येतच असतील, म्हणजे मुलाचं लग्न नाही बघायला मिळालं पण घरच्या घरी जेवढी हौस मौज करता येईल ती सगळी करणार आहे मी. अय्यो नारू उंटे इट्टलो अंडे. ती मराठीच आहे, मेकअपमुळे साऊथ इंडियन वाटते. गौऱ्या काय
हाय ग तुझी सून. काय नक्षत्रासारखी पोरगी आहे गो, केवढी गोड दिसते ग. काय ग तू डायरेक्ट आत कशी आली? अगं माप ओलांडायचंय ना बाई. चल मागे जा मागे जा. पटकन माप ओलांड. हा लवकर माप ओलांड. माप. अगं असं माप नाही ओलांडायचं. हे बघ पाय असतो ना त्याने असं करायचं. अच्छा अच्छा तसं तसं मला जमतं. मला जमेल नाही मला जमेल 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 जमेल. मला जमेल. अरे स्किट बाकी अजून. राहू दे इकडे. हे गौऱ्या अरे हिला साधा मापावर नेम लावता येत नाहीये. मी करतो एक मिनिट. पाय दे. ये ग पोरी. जमला गौऱ्या. असे गौऱ्या जमला. गौऱ्या जमला. गौऱ्या जमला. ही कोण आहे? हे ही कोण म्हणजे? नीट बोल. ती माझी आई आहे, तुझी सासूबाई. तिचे पाय धर. सासूबाई. सासूबाई. गौऱ्या पडेल. अगं हे काय करते तू? काय झालं गौऱ्या? अरे माझी आई. तू माझ्या आईला पाडलं. आता उचलायला 50 लोक बोलावं लागतील. आई होत नाही. आई सॉरी आई. सॉरी गौऱ्या मी एक्साइटेड झाले रे. नको एक्साइटेड होऊ. सॉरी सॉरी सासूबाई. नाही ठीक आहे असू द्या. आणि मला सासूबाई नाही म्हणायचं. मी तुझी आईच आहे. हा आई समज मला. आई 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 तू माझ्याचा गळा दाबला. सॉरी मी खरंच खूपच एक्साइटेड होते गौऱ्या. अगं ती एक्साइट झाली ना नुसतं एवढं केलं जागीच मरशील. सॉरी सॉरी कसं आहे ना तुम्ही पटकन आई म्हणाला आणि मला आई आठवली रे गौऱ्या. सॉरी. असू दे बाळा. आता माप ओलांडून झालं ना. चल आता पटकन खाणं घ्या. ठीक आहे द्या. अगो बाई गौऱ्या मी पिशवीच नाही आणली. पण हा तुम्ही उखाणं देता ना पिशवीतूनच द्या. हा अगं ते बघ आज आई डोळ्याने अभिनय करायला लागली. बात आई. ए बाळा ए अगं उखाणा म्हणजे 4 ओळीत नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं. मी सांगू का कसं आहे बघ. बदामात बदाम लाल बदाम. बदामात बदाम लाल बदाम. अधिकरावांचं नाव घेते तेच माझी शानबाई. क्या बात है. वा आई वा. काय नाव आहे तुमच्या यांचं नाव बदाम आहे? नाही ग बदाम नाही. मग लाल. ए ती बोली ना अधिकराव माझ्या वडिलांचं नाव आहे. अच्छा मग तू कोण वजा आणि ह्या गुणाकार आणि आता लग्न झालं ना माझं तर माझं नाव भागाकार ठेवून घेऊया. ही साजन पिक्चर मध्ये गाण्यासारखं असते का? ऐकलं मी आता. गौऱ्या अरे दिसायलाच बरी आहे ही अशी काय? थांब मी सांगतो ना तिला. मी घेते गौऱ्या उखाणा. घे बघ. एक होतं बी. बीचं झालं झाड. क्या बात आहे. झाडावर आलं फुल. फुलावर आला भुंगा. भुंग्याने केली शीतून पडली बी. बीचं झालं झाड. झाडाला आलं फुल. फुलावर बसला भुंगा. भुंग्याने केली शीतून पडली बी. बीचं झालं पुन्हा झाड. बीचं झालं झाड. झाडाला आलं फुल. फुलावर बसला भुंगा. भुंग्याने केली शीतून झाली बीचं पुन्हा झालं झाड. झाडावर आलं फुल. फुलावर बसला भुंगा. भुंग्याने केली शीतून पडली बीचा झालं झाड. झाडावर बसला भुंगा. भुंग्याने काय झालं? भुंग्याला का हागवण लागली? जिकडे तिकडे बिया टाकतच फिरतो. त्याला तुझं काम नाही. ह्यात माझं नाव कुठं आहे? अरे नाही मी प्रयत्न करते ना पण कुठे
कधी घुसव कळत नाही. आता बघा फुलावर भुंगा बसला, भुंग्यानी शी केली, शीतून बी पडली, पुन्हा झाडत येतंय. अरे भुंग्याला म्हण 1 मिनिट थांब, कशाला हाकतो एवढं? इथं मात्र घुसव ना, बघ जमतंय का? ठीक आहे. फुलावर बसला भुंग्या, भुंग्यातून पडला गौरव. गौरव आलं झाड. यार नको, राहू दे यार, हे सगळं सोडून दे यार, नको घेऊ. राहू दे आई, मी ना हिला रात्री उखाणा कसा घ्यायचा मी शिकवेन. राहू दे आता. रात्री उखाणा शिकवशील? राहू दे. बरं जा. ए बाळा ये ग, ये. असू दे, हा असू दे. तू बस बाळा. हे बघ, तुला खायला काय आवडतं? मला चाय बिस्कुट. आई राहू दे ना, तू शिकवशील नाही आता, राहू दे ना. मी शिकवेन. बरं सुनबाई, आपण लग्नातले खेळ खेळूया? हो चालेल ना. हे बघ, हे घंगाळ आहे, याच्यात मी अंगठी टाकलीये. तुमच्या दोघांपैकी जो कोण पहिलं अंगठी शोधेल तो दुसऱ्यावरती राज्य करेल. कळलं? चला पटकन या शोधाला. बघ, आईची अंगठी म्हणजे आपल्याकरता बांगडी. पटकन पटकन. घंगाळ आहे नीट. घंगाळ आहे, वीर समजून. चला चला पटकन पटकन गौऱ्या शोध. 1 मिनिट, 1 2 3. लवकर 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 गौऱ्या. गौऱ्या आपण जिंकलं पाहिजे. लवकर. सापडली सापडली? नाही, अंगठी नाही. अंगठी नाही. अंगठी नाही नाही याच्यात अंगठी. अरे अशी कशी शोध पटकन लवकर. सासूबाई खरंच नाहीये अंगठी. अगं बाई विसरले असेल, जाऊ दे, मी दुसरी अंगठी टाकते. चला लवकर 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 शोधा. लवकर लवकर गौऱ्या, लवकर लवकर. लवकर लवकर. तू बघ ना. मिळाली? मिळाली का? अगं अंगठी कुठे गेली? अरे ही पण अंगठी काय बाय? अरे अंगठीच नाही याच्यामध्ये. हे गौऱ्या, माझी सोन्याची अंगठी. शोध लवकर. अरे बघितलं ना याच्यामध्ये. मी शोधते. गौऱ्या अंगठी कुठे? आली की नाही मज्जा? तुमच्या अंगठ्या बघा इथे. तुझ्याकडे कशी काय आली ग? मला येते जी जादू करता. मी वस्तू गायब करू शकते. म्हणजे मला सांगा, तुमची जोडवी कुठे आहेत? अगं बाळा, जोडवी पायात असत. हे जोडवी कुठे आहेत? ही बघा इथे. तुमचं मंगळसूत्र कुठे? मंगळसूत्र ढापलं. अयो गौऱ्या, मंगळसूत्र कुठे माझं? हे बघा तुमचं मंगळसूत्र. तुमचा मोबाईल पण माझ्याकडे. आणि हे बघ, हे कोणाचं आहे? तो नाही का बागेत बोधले आलेला, आपल्याला शहाणपणा दाखवत होता, त्याचं ढापलंय. आणि तो कडक्या होता नाही का, त्याचे 5000 ढापलेत मी. आणखी काहीतरी ढापलेलं सापडत नाही. कुठे भेटली तुला ही? अगं आई, आजच ओळख झाली आमची. मी ट्रेन मधून येत होतो, हिने गर्दीत माझ्या खिशात हात टाकला. मीला पकडलं तर मला म्हणाले तुम्ही मला आवडता. काय? खिसे कापू चोर आहे ती. असू दे ग, इतक्या वर्षांनी कुणीतरी मला म्हटलंय की तुम्ही मला आवडता म्हणून या कार्टीला बागेत घेऊन गेला पोरीला. तोपर्यंत संघटनेवाले आले आमचं लग्न लावून दिलं ना. अरे तेव्हा काय करू मी आता? सापडली काय? गौऱ्या दाखव. माझी चैन कधी मारतीस? अरे ते नाही का आपण बागेत गेलेलो, तर संघटनेवाले आले, मग मी घाबरून तुझ्या गळ्यात पडले, तेव्हा मारली मी. काय बघ, चेन चोरली ना माझी. आली की नाही मज्जा सासूबाई? आली की नाही मज्जा? आली मज्जा. ऐक सुनबाई, आता आपण शेवटचा रिवाज खेळायचा. हा काय? सगळं झाल्यावरती ना सासू सुने बरोबर फुगडी खेळते. मला खूप आवडते फुगडी. मला खूप आवडते फुगडी. आपण फुगडी खेळूया. हा ये फुगडी खेळ. कोणती फुगडी होते? चक्कर येते. आई काय खतरनाक फिरवलं की तिला तू? तिला फक्त फिरवलं. कार्ट्या तुला तुडवणार आहे. अशा पोरीला घरात घेऊन येतो, खिशात हात घालते. वा वा वा, मजा आली. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. गौरव सर आणि वनिता मॅम. मी हे म्हणण्याचं कारण, मला कमीत कमी 15 DM झालेत की मॅम तुम्ही गौरवला गौऱ्या आणि वनिताला वने असं का म्हणता? त्यांना रिस्पेक्ट द्या. तर मला असं वाटतंय गौऱ्या आणि वने लोकांना हे खटकतंय, ही तुमची पोचपावती आहे. वा वा वा. मला हा मेसेज वाचून खूप आनंद झाला. परफॉर्मन्स उत्तम होता, नेहमीसारखी मजा आली. शिवाली खूप मस्त. तुझा क्रेझीनेस असा दिवसेंदिवस वाढत जाओ अशी मी प्रार्थना करते देवाकडे. मस्त झाला परफॉर्मन्स.
प्रसादा. मला जाणून घ्यायचं की ही कुठली संघटना आहे जी अशी अचानक बागेत लग्न लावून देते. आहे ना. तुलाच बरी ती त्यातली माणसं भेटतात गौऱ्या. वनिता तू खूप सुंदर दिसतेस, खूप सुंदर दिसतेस. आणि शिवाली तुझा मॅडनेस ॲज युजल कन्सिस्टंट होता याही स्किटमध्ये, मजा आली खूप. गौऱ्या मला फक्त एक वाटलं की असा जो माणूस असेल जो ट्रेनमधनं येता येता ज्याच्या खिशात मुलगी हात घालते आणि तो लग्नाला तयार होतो, तर ते कॅरेक्टर करण्यासाठी एखादा टी शर्ट आणि त्याच्यावर शर्ट घातला असतास. अरे घातलायस. अरे सॉरी. बाकी वंडरफुल परफॉर्मन्स, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सर.